श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी काही नात्यांना निरोप देणं सुद्धा गरजेचं असतं. निरोप देणं म्हणजे द्वेष नव्हे, तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी तो घेतलेला निर्णय असतोय. श्रोते हो, प्रत्येक वेळी तडजोड करत राहणं, स्वतःला हरवत राहणं हे आयुष्य नसतंय. काही नात्यांमध्ये जास्तीचे शब्द, जास्तीचे स्पष्टीकरण, जास्तीची आशा हे सगळं एक दिवस थकवून टाकत असतं. आणि मग तेव्हा समजतं की प्रेम असून सुद्धा, काळजी असून सुद्धा निरोप देणं हेच एकमेव उत्तर असतं. श्रोते हो, म्हणून तेव्हा कुणी वाईट नसतंय, फक्त प्रवास संपलेला असतो. कधी कधी नातं तुटल्यावरही आपण त्या व्यक्तीला वाईट न वाटो म्हणून शांतपणे मागं वळत असतो. कारण काही लोक आयुष्याच्या सुंदर अध्यायात असतात, पण पूर्ण पुस्तकात नसतात. श्रोते हो, त्या क्षणी आपण स्वतःला थोडं गमावतो, थोडं सावरतो आणि शिकतो. प्रेम करणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच गरजेचं आहे योग्य वेळी योग्य निरोप देणं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सत्याच्या वाटेवर एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणाऱ्या माणसांमध्ये कधीच मिसळून जाऊ नका. इथं लोक स्वतःच्या दुःखाला परीक्षा समजतात आणि दुसऱ्याच्या दुःखाला कर्माचं फळ. एखाद्या व्यक्तीचा सहवास मिळावा यासाठी अट्टहास आणि जबरदस्ती करू नका. योग्य वेळ आली की सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. वाट तर सगळेच बघतात, पण आयुष्यभर वाट पाहणारं आणि मरेपर्यंत प्रेम करणारं या जगात आईशिवाय दुसरं कोणीच नसतं. गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते. मूर्ख व्यक्तीची 5 लक्षणं: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणं. चालताना ठेच लागते तेव्हा कळतं जपून पाऊल टाकावं, आणि बोलता बोलता जेव्हा कुणीतरी शांत होतं तेव्हा कळतं शब्दांचंही भान राखावं. निशुल्क असलं तरीही प्रेम या जगातलं सर्वात महागडं सुख आहे. जवळ प्रेम दाखवणारी लोक नजरेआड होताच आपल्याला विसरून जातात. माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजांनुसार नाती. माणूस योग्य असेल तर त्याच्यासोबत गरीबही सुखानं संपते. जर व्यक्ती चुकीची असेल तर संपत्ती देखील मोठ्या कष्टानं संपते. संपत्तीचा गर्व आणि माज फक्त त्यांनाच असतो ज्यांची वडिलोपार्जित किंवा हरामाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती असते. जे स्वतःच्या कष्टानं आणि प्रामाणिकपणे समृद्ध झालेले असतात ते मात्र नेहमी नम्र दिसतात. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्यात एक पडता काळ पाहणं हे आवश्यक असतं. आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरं ही डोकं शांत आणि तोंड बंद ठेवल्यानं सुटत असतात. आयुष्यात जे मिळत नाही ते मिळवण्यापेक्षा जे आहे ते जपून ठेवा. कधी कधी मिळवण्यापेक्षा जपून ठेवणं जास्त महत्वाचं असतं. आयुष्यात फक्त देवाची साथ पाहिजे, नाहीतर नातेवाईक तर रावणाचे भरपूर होते. आकर्षण तात्पुरतं असतं, मात्र प्रेम कायमचं आकर्षण असतं.
बदल तेव्हाच होतो जेव्हा माणूस शिकतो किंवा खूप दुखावला जातो. स्वभावातील सो जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा त्याचा भाव घसरतो. पैसा हे असं सोनेरी हारी नाही की त्याच्या मोहात पडलेला माणूस त्याचा पाठलाग करत सुटला की आपल्या लोकांपासून फार दूर निघून जातो. आपल्या दोषावरचे उपाय हे आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. वारंवार अपमान होऊनही कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं राहत असेल तर याचा अर्थ तो निर्लज्ज नाही, तर त्याच्या आयुष्यात तुमचं स्थान त्याच्या स्वाभिमानापेक्षा हे मोठं आहे. अशा माणसाच्या प्रेमाची कदर करा, कारण प्रत्येक जण एवढं सहन करत नसतो. सुखाच्या नावेला पैलतीर गाठण्यासाठी कित्येक वेळा दुःखांच्या खडकावर आपटायला लागतं. स्वतःला लहान समजत राहा, कारण हाच मोठा होण्याचा मार्ग असतो. लोक दुसऱ्याची कुंडली काढायला फार उत्सुक असतात, पण स्वतःच्या कुंडलीतील बिघडलेला ग्रहमान हा बघायला तयार नसतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जायचं याची मर्यादा स्वतःच ठरवायला हवी. प्रत्येकाला वाटतं समोरच्यानं आपला आदर केला पाहिजे, पण तो हे विसरून जातो की आधी आपण समोरच्याची कदर करावी लागते. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदना सुद्धा हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. अवघड वळण वाटा नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. ज्याला माणसं सांभाळता येत नाहीत त्यानं कमीत कमी तोंड सांभाळलं पाहिजे. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनातील भीतीवर मात करता आणि नवीन आव्हानांना सामोरे जाता. माणसाला सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात. आपल्या आजूबाजूला रेटून खोटं बोलणारी माणसं असली की जीव तोडून खरं बोलणारा सुद्धा नकोसा वाटायला लागतो.